मला असे काही काही आजी आजोबा भेटतात ते सांगतात तुझ्यामुळे तुझ्यामुळे आमची नातवंड आता मालवणी बोलायला लागली. मला ते असं बरं वाटतं की चला म्हणजे कोणीतरी प्रयत्न करतंय. आता मी किती फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जाऊ दे कुठेही जाऊ दे एक ना एक माणूस मालवणी कोणतरी असतोच जो तिथे येतो आणि माझ्याशी मालवणीत बोलतो. आणि मी मालवणी बोलायला लागल्यावर इतर जे कोणी असतात ना अगदी फॉरेनर्स सुद्धा म्हणते असे बघतात की काय बोलतायत कोणतरी असेल भाषा बाबा वेगळी. एक आहे की मुंबईमध्ये सोपं नाहीये राहणं म्हणजे बाकी सगळ्या मुंबईत कोणी उपाशी नाही राहू शकत पण मुंबईत जे डोक्यावरती छत्र लागतं ना त्यासाठी खूप पैसे लागतात. आणि तेव्हा मला होतं की एका जॉबमध्ये माझं काही होणार नाही म्हणून मी 2 जॉब करत होते. माझं म्हणणं एकच असतं की आता आपण बघतोय की इन्फ्लुएन्सर म्हणजे ज्यांचे फॉलोअर जास्त आहेत ते सगळे स्वतःला इन्फ्लुएन्सरच म्हणतात. कोणी स्वतःला क्रिएटर पटकन म्हणायला जात नाही सगळे इन्फ्लुएन्सर. सो इन्फ्लुएन्सर या शब्दाचा अर्थ आधी बऱ्याच लोकांना कळलेला नाहीये की तुम्ही आधी लोकांना काय तुमच्यामुळे लोक इन्फ्लुएन्स होत आहेत का. आता सूरज फेमस झालाय त्याला कारण तसं होतं वातावरण तसं होतं त्याच्यामध्ये तो एक मुलगा त्याचा इनोसेन्स ते सगळ्या गोष्टी लोकांना आवडल्या तो फेमस झाला. सो एक सूरज झाला तसे आता 10 सूरज नाही होऊ शकणार. मंडळीनो मी आज तुमच्याशी मालवणी मधून बोलतोय. माका मालवणी चांगला येता हा. मी सावंतवाडीचा चेडू असे आणि आज एका मालवणी चेडूशी गप्पा मारणार आहे. या मालवणी चेडूने सगळ्या युट्यूब वरती आणि सगळ्या सोशल मीडियावरची धमाल उडवून दिलेली असा. जो तो तिचेच चॅनल बघता तिचेच रील बघता ती इतकी पॉप्युलर झाली असा आणि ती खूप कोकणच्या बद्दल सगळ्या बोलता. आज ही कोकण हार्टेड गर्ल माका वेगळा सांगूक नको कोणता तुमका कळलाच असताला आता कोण इला असा ते कोण माहिती असा मा कोकण हार्टेड गर्ल अंकिता. अंकिता तुका येऊन कसा काय वाटला. माझ्या खूप भारी वाटलं आणि पहिल्यांदा असा की समोर बसलेल्या माणसानं माका विचारलं नाही की मालवणीत मी कसा बोला आणि स्वतःहून तुम्ही मालवणी इतके छान बोला तर बघून आधी माका जाम. मी पण मालवणच असं मालवणचा म्हणजे सावंतवाडीचं असे. आता माका तुझ्या इतकी सुंदर मालवणी बोला केना ना तरी पण कारण सावंतवाडी कुडाळ कणकवली सगळीकडचा थोडा थोडा माझ्या मालवणीत मिक्स झाला असा. मी असंही कर्नाटकचा पण माझा वडिलांचा गाव असा सावंतवाडी त्यामुळे आम्ही सुट्टीत नेहमी सावंतवाडीत जात असू कर्नाटकातून म्हणजे हाल्याळा गाव आमचा तिकडून सावंतवाडीत जातो. आणि आमची जी चुलत भावंडा वगैरे जी असत आजही थंयच असत. त्यामुळे आम्ही जेव्हा जत्रा असता आमच्या कुलदैवतची पूजा असता आता 20 मेक असा पावशी कुडाळ थंय जात आलो आम्ही दरवर्षी सगळी भावंडा जातो. तेव्हा आम्ही जेव्हा भावंडा भेटतो ना तेव्हा ह्याच भाषेत बोलतो. त्यात आम्ही मुंबईत असल्यामुळे थोडी बदललीच पण आमका येतात थोडी येता माका बऱ्यापैकी येतात. त्यामुळे तुझ्या वांगडा गजाली करतोय मालवणी भाषेतच काय बरं वाटतं लागा गजाली मारून. अंकिता तू आता एकदम आनंदाच्या शिखरावर असेल नवीन लग्न झालं असा छान नवीन दिवस असत तुझे तर. आणि आता परवा तू एक पोस्ट टाकलेलं आहे माका वाटतं त्या कुणालच्या वाढदिवसाची तुझ्या गुवाच्या वाढदिवसाच्या दिवशी. तर माका एक सांग ती इतकी सुंदर पोस्ट होती खूप व्हायरल झाली होती. तर आता नवीन दिवसाचे तुझे अनुभव माका जरा सांग. नवीन दिवसाचे म्हणजे असं नवीन असं माका काय वाटणार नाही अगदी नॅचरली सगळं झालं. आणि घरचे जेव्हा माझ्या लग्नासाठी तयार झाले आणि एवढा मोठा लग्न जर माका करूचा होता लहानपणापासून माझं स्वप्न होतं की मस्त माका एक लग्न करूचा असा आणि त्या माझं स्वप्न पूर्ण झाला. आणि त्यानंतर आता जेव्हा तुमच्या आयुष्यात असो कोणतरी येता जो तुमका व्यवस्थित समजावून घेता आणि तुमका तुमची ती स्पेस मिळता तेव्हा तुम्ही खूप खुश असतात. आणि माझ्या आतमध्ये जी कला होती ते एक आता बाहेर येऊ लागले. म्हणजे मी लहानपणी निबंध स्पर्धेत वक्तृत्व स्पर्धेत भाग घे पण असं कधी मी लिहूक नाही होते आता. पण आता असं आलं की त्याला लिहिताना बघून माका हौस येतात लिहूची. आणि मग मी त्याच्या वाढदिवसात ती एक पोस्ट मस्त त्याच्यासाठी लिहून ती पोस्ट केलेली जी व्हायरल झाली. तो कविता पण लिहिता हो कविता संगीतकार वाटणार नाही कविता लिहूची येता ना मी पण केलंय त्याच्याबरोबर एक मध्ये कविता आठवता पटकन तुका. नाही अशी इतकी नाही पण असं त्यानं मग सांगितलं की मी अशी कविता लिहिते पुढची 4 ओळी जर बघ तुका जमले तर मग मी असं घेतला आणि मग पुढची 4 ओळी मी पूर्ण केलंय असं काय. वा मस्त. ह्या म्हणजे तुझं नवीन गुण आणखी लोक नवीन. बरं आता तुझ्या नवीन लग्नाविषयी थोडक्यात सांग कसं तुका भेटलो कुणाल खय भेटलो तुका. कुणाल तसं बघू गेलं तर आम्ही इंस्टाग्रामवरच भेटलो म्हणजे इंस्टाग्रामवरती आम्ही बोललो पण भेटाक नाही होतो कधी. आणि झी मराठीचे अवॉर्ड फंक्शन होते त्याका अवॉर्ड मिळालेलो आणि तो थंय गेलो आणि मी रेड कार्पेट होस्ट करी होते. तर तेव्हा तो मला पहिल्यांदा दिसलो आणि आम्ही हाय हॅलो वगैरे असा केला आणि नंतर मग
भेटीगाठी जरा वाढली आणि त्याच्यानंतर मग असा वाटला की हो माणूस तो तुझ्या प्रेमात पडलो का तू त्याच्या प्रेमात तोच पडली? माझ्या प्रेमात पडलेलो होतो. ती आधीपासून एकटोच बिचारो प्रेम करी होतो. पण नंतर माझा काय लग्नाचा असा काय ह्या नाही होता. लग्नाबद्दल माझे विचार काय बरे नाही होते. म्हणजे मला असं वाटतं की लग्न म्हणजे जाम डेंजर असला काय आपला नको होता सगळा. पण त्यानं माझे ते सगळे विचार बदलवले आणि त्यांना तितकी मेहनत घेतली. त्याच्यामुळे आम्ही आता ह्याच्यात असो. पण आता मग सांग, लग्न किती दिवस झाले तुझ्या? लग्न 3 महिने 3 महिने म्हणजे अगदी ताजा लग्न आता झाला. त्यामुळे तू अगदी आनंदाच्या ह्याच्यात असेल. पण ह्या आनंदात दिवस घालताना तुका जुन्या काय आठवणी येतात की नाही? नाही, तसा मग गेला तर आता म्हणजे जेव्हा आपण आयुष्यात पुढे जातो तेव्हा मागचा सगळा मागे टाकून जायचं असतं. पण मी बरेच गोष्टी शिकत पर्यंत येईल. म्हणजे नाती कशी असतात, नाती कशी जोडून ठेव होई किंवा जपाक होई, ह्याच्यासाठी काय लागतं ह्या मी खूप असा पडत उभ्या राहिले. पण असं नाही असं की एकदा तुम्ही धडपडलात आणि पडलात तर म्हणजे आता माझ्या आयुष्यात काही बरा जाऊचाच नाही, हे वाले विचार माझ्याकडे कधी येऊक नाही. असं होतं की काहीतरी चांगलं असतं. म्हणजे तो ओम शांती ओमचा तो डायलॉग असा ना की जर चांगला नाही झाला तर पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, तो लक्षात ठेवायचा आणि चलत राहायचा. कधी ना कधी तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगला होता आणि ती फेज आता मी बघतोय की मी जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. बरोबर. पण तुका मालवणी मध्ये सर्व रील करूचे की अचानक ह्यो मार्ग कसं काय सापडलो? नाही, मी मालवणीत रील कधी करूकच नाही होतंय आणि करीतच नाही होतंय. काय झालेलं की एकदा मी सहज काहीतरी एक मालवणीत बोलून पोस्ट केलं तर लोकांना कळलं की हिला मालवणी येतंय. बरं, ते त्यांना माझ्याकडे बघून वाटत नव्हतं की हिला मालवणी येत असेल आणि एवढं अस्खलित मालवणी येत असेल. कारण जेवढ्या आपण बघतो सोशल मीडियावर तोडकं मोडकं मालवणी बोलतात किंवा प्रयत्न करतात ते मालवणी बोलण्याचा, पण अस्खलित मालवणी असं कोणी बोलत नाही कंटिन्यू फ्लो मध्ये. तर त्यांनी ते मला बघितलं आणि मग त्यांना कळलं की ही मालवणची आहे. आधी तर लोकांना वाटत होतं की मी मुंबईतलीच आहे पण तरी पण मालवणी बोलते, तर असं काही नव्हतं. पण मग मी त्यांना एक एक्सप्लेन करणारा एक व्हिडिओ बनवून पोस्ट केला की लहानपणी म्हणजे आमची एक स्टोरी आहे की मला घरी मी मालवणमध्ये राहून सुद्धा आमच्या भावंडांना मराठीच बोलायला शिकवलं, मालवणी अजिबात नाही. म्हणजे मालवणी बोललं की आम्हाला ओरडायचे, का मालवणीत बोलताय, मालवणी नाही बोलायचं. सो ते का होतं हे मी लोकांना सांगितलं की माझे वडील माझ्या आत्या ह्या जेव्हा मालवणीत बोलायच्या आणि बाहेरून मुंबई पुण्याचे पाहुणे जेव्हा यायचे तेव्हा ते असं करायचे, शी कशी गावंडळ लोक आहेत, कसं बाई बोलतात वगैरे असं करायचे. त्याच्यामुळे त्यांना ती लाज वाटायची की आम्ही काहीतरी खराब बोलतोय का, किंवा हडे खायतो ग्लास ठेवलं असं म्हटल्यानंतर ते असं करायचं, शी कशी बोलताय, इथे ग्लास ठेवला का वगैरे असं बोलायचं. तर ते होतं. त्यामुळे आत्यांनी आमच्या वरती असं हे केलं की नाही, सगळ्या मुलांना पुढच्या जनरेशनला मराठीच बोलायला शिकवायचं. कारण जर मालवणी लोक जेव्हा मराठी बोलतात ना तेव्हा त्याला एक हेल येतो, हो असं आम्ही करतो. सो ते नाही आलं पाहिजे, मराठी त्यांचं छान झालं पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे आम्ही मराठी छान बोलायला शिकलो. पण आजूबाजूला सगळेच मालवणी आहेत, सगळेच मालवणीमध्ये बोलतायत, त्यामुळे ती भाषा सतत कानावर पडत होती आणि त्यातून ती भाषा मी शिकत होते. आणि माझा स्वभाव जरा उलटा होता की जे नाही करायला सांगितलं ते जरा करून बघायचं. त्याच्यामुळे मी घरात एकटीच अशी आले की जिला व्यवस्थित मालवणी बोलता येतं. म्हणजे मला 2 बहिणी आहेत लहान, त्यांनाही अस्खलित मालवणी असं बोलता येत नाही, ते मध्ये मराठी मालवणी असं मिक्स करतात. पण मग मी ते लोकांना सांगितलं, मग लोकांना ती स्टोरी कळली की हो. पण आता ते बदललंय चित्र. म्हणजे आता असं झालंय की मी कुठेही गेले ना, म्हणजे पूर्वी कसं होतं की तुम्ही एखाद्या फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये गेलात की तुम्ही इंग्लिश बोलायचं किंवा हिंदी बोलायचं. आता मी किती फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जाऊ दे, कुठेही जाऊ दे, एक ना एक माणूस मालवणी कोणतरी असतोच जो तिथे येतो आणि माझ्याशी मालवणीत बोलतो. आणि मी मालवणी बोलायला लागल्यावर इतर जे कोणी असतात ना, अगदी फॉरेनर्स सुद्धा म्हणते असे फक्त की काय बोलतायत, कोणती असेल भाषा बाबा वेगळी अशा ह्याच्यात. सो ते चित्र आता बदललंय आणि आता त्या भाषेलाही तेवढं महत्व प्राप्त झालं आणि हे सोशल मीडियामुळे शक्य झालंय. आता तुझा घो जो असा कुणाल, तर तो बी मालवणी बोलता का तुझ्या वगैरे? तुझ्या नाही, ते का थोडे थोडे शब्द ते का कळतात. अलिबाग मूळचो, पण त्याचा बालपण गेला माणगाव, पण महाड माणगाव, त्याच्यामुळे मालवणीशी संबंध नाही. त्यांची जरा आगरी पण तितकी आगरी नाही, कारण ते काही रवाक नाही, त्याच्यामुळे त्यांची आगरी तितकी भाषा नाही. तो मराठीच बोलता जास्त. पण कधी कधी मी जेव्हा मालवणीत बोलते, म्हणजे माझा कसं आवडता मालवणी भरपूर जास्त, म्हणजे मी चिडलाय का मी मालवणीतच बोलते. म्हणजे मला एकदम ती अशी पटपट मालवणीच येते. आणि तेव्हा मग तो असं बघितलं होतं काय बोलता, मग ते का 2-4 शब्द त्यांना असे ते पकडून ठेवलेत की तेच तो बोलतो, म्हणजे गप्रवतं वगैरे असं. 2-4 शब्द ते काय येतात. तू ह्या क्षेत्राकडे कशी काय वळलीस?
मी वळलेच नाही, मला माहीतच नाही की मी कधी इकडे अशी आले. कारण मी कधी स्टेजवरती गेले नाही, कधी नाटक केलं नाही, कधी डान्स नाही, काहीच नाही. फक्त घरी पुस्तक, मी, एवढंच होतं. आणि आम्हाला आई वडिलांनी कधी या क्षेत्राबद्दल, कारण तेवढं असं या क्षेत्राबद्दल गावाकडे पूर्वी म्हटलं तर तेवढं कॉलेज शिक्षण वगैरे सगळं गावी, माझं सगळं गावी झालंय. म्हणजे प्रायमरी, त्याच्यानंतर सेकंडरी, कॉलेज, इंजिनिअरिंग सगळं मालवणमध्ये झालं. इंजिनिअरिंग पण मालवणमध्येच झालंय माझं. म्हणजे मला मुंबईत ऍडमिशन मिळत होतं, पण मुंबईत कोण ओळखीचं नाही, एवढ्या मोठ्या शहरात यायचं कसं, या सगळ्या गोष्टींमुळे मी तिथेच राहिले आणि तिथे केलं पूर्ण. सो ते सगळं तिथून पूर्ण करून मुंबईत येणं. आणि मुंबईत आल्यानंतर एक आहे की मुंबईमध्ये सोपं नाहीये राहणं. म्हणजे बाकी सगळ्या मुंबईत कोणी उपाशी नाही राहू शकत, पण मुंबईत जे डोक्यावरती छत्र लागतं ना, त्यासाठी खूप पैसे लागतात. आणि तेव्हा मला होतं की एका जॉबमध्ये माझं काही होणार नाही, म्हणून मी 2 जॉब करत होते. मग 2 जॉब करता करता हळूहळू सोशल मीडियाचा मी वापर करून मी विचार केला की बाबांना मदत करते गावचा बिझनेससाठी. आमचा होमस्टे आहे तारकर्लीला, देवबागला. तर त्याच्यासाठी बाबांना हेल्प करण्याच्या उद्देशाने मी व्हिडिओच्या ह्याच्यात आले की व्हिडिओ पोस्ट करूया. पण सुरुवातीला मी माझा चेहरा नाही दाखवायचे, कारण मला ते थोडंसं ऑकवर्ड वाटायचं. मग असंच व्हॉइस ओव्हर मध्ये करा किंवा असंच फिरून दाखवा. मग हळूहळू मी फेस करायला लागले आणि नंतर कळलंच नाही की ते कुठे कुठे पोहोचत गेले. आणि आता मी इथपर्यंत. पण तुला हे मालवणीत करावं असं का वाटलं? इंग्लिश, मराठी, हिंदी? नाही, मी सगळ्या भाषांमध्ये करते तसं म्हटलं तर. हिंदी, इंग्लिशमध्ये पण मी मध्ये मध्ये करते, पण जशी नीड असेल तशी. पण लोकांना जर मला आता काय असं की लोकांना जे पाहिजे ते त्यांना दिलेलं चांगलं. लोकांना हवंय की मी मालवणीत बोललेलं तर ठीक आहे ना, मग मी मालवणीत सांगते. पण एखादी गोष्ट जर मला वाटली की मला ही वाईड ऑडियन्स पर्यंत न्यायची आहे, मला ही जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, तर तिथे मग मी हिंदी इंग्लिशचा वापर करते. पण मी ट्राय करते की मी एखादा व्हिडिओ तरी मालवणीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवावा. अंकिता, तुझ्या आयुष्यात आतापर्यंत खूप अप्स अँड डाऊन्स आले, तर तू ह्याच्यातून कशी काय बाहेर पडलीस? आई माझ्या पाठीशी होती म्हणून मी फेस करू शकले बऱ्याच गोष्टी. आणि जेव्हा असं असतं ना की जेव्हा तुम्ही आयुष्यात तुम्हाला वाटतं की आता माझं काहीच होऊ नाही शकत, आणि तेव्हा जर तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी जर तुम्हाला सांगितलं की हो काहीच नाही होऊ शकत, तर मग तुम्ही तिथे संपता. पण लकीली माझ्या बाबतीत तसं झालं नाही, की माझी आई माझ्या मागे ठामपणे उभी होती की काहीच नाहीये, तू जा, तू पुढे जा, तू काही ना काहीतरी होईल. त्यामुळे मी हे सगळं पार करू शकले आणि पुढे पुढे येऊ शकले. पण आता पूर्वीची अंकिता आणि आताची अंकिता याच्यामध्ये काय फरक वाटतो? तुझ्यात काय बदल झालेत लग्नापूर्वीची अंकिता आणि आता? नाही, तसं काही मेजर असे बदल झाले नाही आहेत, पण लग्नानंतर ऑफकोर्स थोडेफार बदल स्वतःमध्ये आणावे लागतात. जसं की मी जेवढा आधी खूप स्पष्ट बोलून मोकळी व्हायचे की मला असं होतं की मला काही फरकच पडत नाही, तो आता नाहीये. कारण आता माझ्या बरोबर माझी फॅमिली आधी होतीच, पण आता अजून एक फॅमिली जोडली गेली आहे. सो मला माझ्या कुठच्याही वक्तव्यामुळे 2 फॅमिलींना सफर करावं लागू नये याचा विचार करावा लागतो. त्यामुळे मी सांभाळून बोलणं किंवा कॉम्प्रोमाइज करायला लागते. काही गोष्टींमध्ये बोलण्याच्या ह्याच्यात मागे यायला लागतं मला, कारण मला असं नकोय की माझ्या एका वक्तव्यामुळे त्यांना त्रास व्हावा. म्हणतात की जिथे गरज नाही तिथेही मी कधी कधी बोलायला जाते. जे गरजच नाहीये तिथे तुला बोलायचं काय, असं मला कोणाला नेहमी म्हणतो. काय गरज आहे? एक तर तू काहीतरी बोलणार, मग त्याचा काहीतरी वेगळा अर्थ निघणार, मग त्याच्यावरती न्यूज बनणार, मग परत काहीतरी ट्रोल होणार. त्याच्यापेक्षा तू बोलूच नको त्याच्यावर. तू अशा मीडियात आहेस किंवा अशा क्षेत्रात काम करतेस तर ते होणारच ना. होणार, पण जिथे मला सुरुवातीला खूप हे होतं की जिथे मला असं हे नव्हतं की काही म्हणजे मी सेटल होईन किंवा काय होईन असं काही डोक्यात नव्हतं, तेव्हा मी सगळीकडे बोलत सुटायचे. काही जिथे गरज नाही तिथे बोलत सुटायचे. आता ते मी कमी केलंय आणि जिथे मला वाटतं की इथे बोलणं माझं गरजेचं आहे तिथेच मी बोलते, किंवा इथे लक्ष देणं मला गरजेचं आहे तिथेच मी लक्ष देते. नाहीतर मग ते इग्नोर जे मी आधी नव्हते करत ते आता मी काही गोष्टी इग्नोर करायला शिकते. पण तुला वाटतं का की तू आधीच्या लाईफमध्ये काही चुका केल्यास? भरपूर केल्या आहेत, भरपूर म्हणजे भरपूर. पण त्या चुकांमधून मी शिकत गेले. असं नाही की मी त्या चुका केल्याच नाही असं मी कधी म्हटलं नाही. मी स्वतःहून सांगितलं की ही माझ्याकडनं चूक झाली होती, पण या चुकीतनं मी हे शिकले म्हणून आज मी हे करू शकते. जरा नीट एक्सप्लेन करशील का की काय तुझ्या हातून चुका झाल्या आणि तू कसं त्याच्यातून बाहेर आलीस? नाही म्हणजे बऱ्याच, आता ते मी सगळ्यांना नेहमीच सांगत आले की मी माणसं ओळखायला चुकले. त्यानंतर मी आयुष्यात मला असं वाटायचं की म्हणजे लग्न किंवा प्रेम हे मला खूप म्हणजे ते म्हणतात ना उथळ सगळ्या कल्पना होत्या माझ्या. त्याची डेप्थ मला माहित नव्हती की काय असतं. लग्न हा कन्सेप्ट एवढा डीप आहे त्याचा विचार कधीच केला नव्हता.
कारण ते एक वय तसं असतं जेव्हा आपण चुकतो, आपल्याला वाटतं की अरे नाही, ही समोरची व्यक्ती माझ्यासाठी परफेक्ट आहे आणि आपण ती चूक करतो. ती चूक मी केली होती आणि त्या चुकीतनं नंतर मला असं भरपूर काही काही गोष्टी सहन कराव्या लागल्या. पण त्यातनं मी एक शिकले आणि एक मी नेहमी सगळ्यांना सांगते की आयुष्यात मला आई बाबांनी सांगितलं की जर आत्ता फायनान्शियली तुम्ही इंडिपेंडेंट नसाल तर तुमचं फ्युचर काही नाहीये. म्हणजे आई आता माझ्या छोट्या बहिणीला सांगते, हिचं लग्न झालंय, ती सेटल झालीये, पण जोपर्यंत तुझा जॉब आणि तुझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नसतील तोपर्यंत आम्ही तुला लग्न करू देणार नाही. त्याच्यामुळे तू त्या गोष्टींकडे लक्ष दे. सो मी खूप ज्या चुका जरी केल्या तरी त्याच्यावरती मी मात कशी केली हे मी नेहमी लोकांना सांगितलेलंच आहे. परंतु तुझी प्रेमाची काय कल्पना आहे? प्रेम म्हणजे काय? माझ्या मते प्रेम म्हणजे विश्वास. कारण जर विश्वास असेल आपल्या समोरच्या व्यक्तीवरती आणि समोरची व्यक्ती काही करत असेल, आणि आंधळा विश्वास नाही मी म्हणते, विश्वास असावा लागतो. तो विश्वास जर असेल तर ते प्रेम टिकतं आणि ते प्रेम भरत जातं. सो आता जसं मी आहे, मी आता कुठेही असेल, काही करत असेल किंवा दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरनं आपण आपल्या व्यक्तीला जज नाही केलं पाहिजे. हे प्रेमामध्ये नसलं पाहिजे. एकमेकांना समजून घेण्याची ती वृत्ती असली पाहिजे, तेव्हा ते प्रेम टिकतं. तुला आता वाटतंय कुणाल म्हणजे बस प्रेम म्हणजे प्रेम? मला तर हो. त्याला मी काही सांगितलं किंवा त्याला इतर कोणी जरी सांगितलं ना की अंकिता असं असं म्हणाली होती, तरी त्याचा त्याच्यावरती विश्वास नसणार. तो मलाच विचारणार करेक्ट की तू असं बोलली होतीस का किंवा असं झालं होतं का. त्याच्यामुळे तो एक विश्वासाच्या ह्याच्यावर विचारायची पण गरज नाही. मी तर पण नाही, एखादा छोट्या छोट्या गोष्टी नाही त्या इग्नोर होऊ शकतात, पण एखादी मोठी गोष्ट असं असं झालं होतं तेव्हा अंकिता हे म्हणाली होती, जर ते राग येण्यासारखं असेल तर कुणाला ते आधी डिस्कस करतो. सो ते एक कम्युनिकेशन असतं आमच्यामध्ये. हे असं होतं नाही, मग आमच्या दोघांचा एकमेकांवरती विश्वास आहे ना, मग झालं, मग त्याच्या पुढे काहीच नाही. अंकिता, तुझं इतकं छान चाललं होतं, मग तू अचानक बिग बॉस मध्ये कशी काय गेलीस? नाही, मला बिग बॉस मध्ये म्हणजे मी नॉर्मल लाईफ मध्ये मी लग्नाचंच ठरवत होते की आता लवकर लग्न करूया वगैरे या फेज मध्ये होते, आणि अचानक मला एक कॉल आला की असं असं आहे, बिग बॉस साठी तुम्ही येऊ शकता का असं. तर मी पहिल्याच फोन मध्ये सांगितलं की नाही, मला नाही जमणार. ते बोलले की अरे तुला जमण्यासारखंच तर आहे, काय असं आहे, काय कठीण आहे, सोपंच तर असतं, तुम्ही जसे आहात तसंच तिथे राहायचं असतं, फक्त काय की तुमचा कोणाशी संपर्क नसतो. पण मी म्हटलं की नाही, हे खूप कठीण आहे, काय माहित काय होईल. कारण बिग बॉस हा एक असा शो आहे की तिथे गेल्यानंतर एकतर तुम्ही असे जाऊ शकता किंवा असे येऊ शकता, काही होऊ शकतं, आणि तुम्हाला माहित नसतं की बाहेर लोक तुम्हाला कशा पद्धतीने बघतात किंवा बाहेर काय दाखवलं जाते. आतमध्ये आम्ही 24 तास असतो. तर त्यामुळे ती एक रिस्क होती आणि ती रिस्क मला आधी घ्यायची नव्हती. पण नंतर मग मी विचार केला की काय करू, एक संधी म्हणून याला बघू का. कारण सतत मला 1-2 महिने चालू आहे की नाही तू करू शकतेस, आणि मी म्हणते की नाही करत आहे. पण मला असं होतं की मला कुणाला विचारलं की तुला काय वाटतंय. मी म्हटलं मला असं वाटतंय की चल मी आता ह्याला नाही म्हणते, मनापासून नाही म्हणते, पण पुढे जाऊन जर हे खूप छान चाललं किंवा हा शो खूप हिट झाला तर मला रिग्रेट होईल की मी केला नाही किंवा मी नाही म्हटलं. तर तो म्हणाला असं जर तुला वाटते तर तू गेलं पाहिजेस. पण मी एक सांगतो की काही होईल, म्हणजे अगदी वर्स्ट केस सिनारिओ मध्ये सुद्धा मी तुझ्या सोबत असेल. आई वडिलांची काय रिएक्शन? त्यांना बिग बॉस म्हणजे माहितच नव्हतं काय आहे, त्याच्यामुळे त्यांचं कुठे चालली आहेस, मी बोलले मी अशा ठिकाणी चालले तिथे कॉन्टॅक्ट नसणार. म्हणजे मग काय होणार. मग त्यांना बिग बॉसचा शो मला एक्सप्लेन करावा लागला पूर्ण की हा असा असा शो असतो, तिथे गेल्यानंतर असं होतं. म्हणजे माझी आई मला जाताना असं विचारत होती की मग तिथे काही असं जनरल नॉलेज वरती वगैरे काही परीक्षा वगैरे होतात का, त्याच्यावरती काही मार्क्स असतात का. कारण मी तिला म्हटलं तिथे गेम्स असतात, टास्क होतात. सो आईचं असं होतं की काही जनरल नॉलेज वरती असेल किंवा काहीतरी असेल. कारण आम्ही खूप पुस्तकी वातावरणातले आहोत, फक्त अभ्यास केलेले. सो हे सगळं आईला काही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आई पण खूप स्ट्रेसमध्ये होती की मग ठीक आहे ना, म्हणजे सगळं व्यवस्थित असेल ना काय ते. म्हटलं एकदा जाऊन येते, आणि मलाही कॉन्फिडन्स होता मी 2 आठवड्यात बाहेर येणार आहे. मी त्यांना बोलले मी नाही टिकणार आहे तिथे, मी 2 आठवड्यात मागे येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. सो मी 2 आठवड्याचीच तयारी केली होती. आणि मग शेवटी ठरलं, कुणाला म्हणाला की बघ तू जा. मग आम्ही आई बाबांना समजावलं, कुणालाही समजावलं की मी आहे, काही लागलं तर. कारण तसं बघायला गेलं तर घरातली मोठी मी असल्यामुळे सगळीकडे लक्ष मीच देत होते, आणि त्यात गणपती पण येणार होता. सो मला माहित नव्हतं की जर बिग बॉस मध्ये मी टिकले तर मग गणपतीच्या वेळेला कोण लक्ष देईल काय. मग कुणाला म्हणाला मी सगळं करेन, तू काही टेन्शन घेऊ नको, तू जा. एक्सपिरियन्स म्हणायला गेलं तर बिग बॉस मधनं बाहेर आल्यानंतर मला काही तोटा जाणवला नाही. त्या शोचा फायदाच झाला माझ्यासाठी, किंवा त्या शोमुळे मी जास्त लोकांपर्यंत पोहोचले. पण आतमधला एक्सपिरियन्स म्हणता मला असं वाटतं की बरंच काही जणांना खूप फेक वागावं लागतं किंवा कॅमेरासाठी त्यांना काहीतरी करावं लागतं. काही जणांचा खूप अभ्यास होता त्या शो वरती.
आणि मी अशी होते की जिने बिग बॉस बघितलाच नव्हता, जिला माहीतच नव्हतं. मला एकच फक्त डोक्यात घेऊन गेले होते, तुम्ही आहात तसंच राहायचंय. त्याच्यामुळे मी आतमध्ये रडायला येईल तेव्हा रडत होते, आतमध्ये जे काही करत होते कसं बसं मी ट्राय करत होते आतमध्ये राहायचं. पण एक वेळ आली की मला ते हे मिळालं की मला कळलं की काय केलं पाहिजे आतमध्ये किंवा कसं राहिलं पाहिजे. आणि आता काही पर्याय नाही, आतमध्ये आलोय स्वतःच्या मर्जीने, पण बाहेर स्वतःच्या मर्जीने नाही जाऊ शकत आहोत, तर तिथे राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे ते मी निभावलं. आता बिग बॉस मध्ये त्या सूरज चव्हाणच्या बद्दल आपण एक सहज बोलते, त्याचा तो चित्रपट आलाय झापूक झुपूक. तर मला असं वाटतं की त्याला खूप ग्लोरीफाय केलं गेलं आणि त्याला चित्रपट दिला, परंतु आज तो सगळ्यांना हात जोडून रडून सांगतो की प्लीज माझा चित्रपट बघायला या, बघायला या. त्यावेळेला त्याची कीव करावीसारखी वाटते. म्हणजे तिथे त्याला पॉप्युलॅरिटी मिळाली त्याच्या त्या भाषेला, की तो किती अबोल होता, तो तिथे बोलतही नव्हता. परंतु केदार शिंदेने डिरेक्शन केलं आणि त्याच्यावरती चित्रपट त्याला हिरो घेऊन केला. तर आणि तुझ्यासारखी इतकी सुंदर मुलगी जी छान बोलत होती, तर तुला असाच एखादा चान्स मिळाला नाही का जो त्याला सहज मिळून गेला? नाही, मला भरपूर चित्रपटांसाठीचे हे आले होते, पण असा कधी लीड रोल नाही. मला छोटासा रोल किंवा ह्या मूवीमध्ये हा रोल आहे, तो रोल आहे. पण माझं म्हणणं एकच असतं की आता आपण बघतोय की इन्फ्लुएन्सर म्हणजे ज्यांचे फॉलोअर जास्त आहेत ते सगळे स्वतःला इन्फ्लुएन्सरच म्हणतात. कोणी स्वतःला क्रिएटर पटकन म्हणायला जात नाही, सगळे इन्फ्लुएन्सर. सो इन्फ्लुएन्सर या शब्दाचा अर्थ आधी बऱ्याच लोकांना कळलेला नाहीये की तुम्ही आधी लोकांना काय तुमच्यामुळे लोक इन्फ्लुएन्स होत आहेत का, इन्फ्लुएन्स होण्यासारखं तुम्ही लोकांना काही देताय का, हे आधी काहीच क्लिअर नाहीये. दुसरं म्हणजे आता इंडस्ट्री असू दे किंवा काही असू दे, सगळीकडे तो एक इंस्टाग्रामवरचा आकडा बघून घेतलं जातंय की अरे हिच्याकडे खूप फॉलोअर्स आहेत, हिला घेऊया. ह्याच्यावर एक मी बोलते, एकच मिनिट. सूरज चव्हाणचे खूप फॉलोअर्स आहेत, त्याचे किती फॅन्स आहेत. आणि बिग बॉसमुळे तर खूप अजून फॅन्स झाले त्याला. मग त्याच्या चित्रपटाला अपयश का येते, का लोक जात नाहीये थिएटरमध्ये? कारण मग ओटीटी वरती किंवा त्या चॅनलने का नाही तो सिनेमा रिलीज केला? आता जसं तुम्ही म्हणालात की सूरजच्या पिक्चरला जास्त लोक आली नाही, तर त्याचं कारण पण हेच आहे की त्याचं जे फॅन फॉलोविंग आहे हे जास्त गावाकडची लोक किंवा अशी लोक आहेत. आणि त्याच्यामुळे ते लोक थिएटरपर्यंत त्या लोकांना आणणं हे एक महाकठीण गोष्ट आहे की ती तुम्ही फिल्म प्रमोट करा, अशी लोक पटकन चित्रपटगृहांकडे वळत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता असं झालं की सगळ्यांना एक म्हणजे आपण गरीब आहोत त्याच्यामुळे आपल्याला सगळेजण छान म्हणतील, हे झालंय, झालंय. कारण कसं आहे की खूप वर्षापूर्वी तुम्हाला आठवतं की मी तेव्हा 9वी-10वीत असेल, एक प्रिन्स नावाचा मुलगा होता जो बोरवेल मध्ये पडला होता, आठवतं? तो बोरवेल मध्ये पडला, पूर्ण न्यूज, सगळे न्यूज चॅनल त्याच्यावरती फोकस. मग प्रिन्सने अभी ये खाया, प्रिन्स के लिए केला नीचे भेजा गया, प्रिन्सने केला खाया, हे सगळं दाखवत होते. ते झाल्यानंतर फटाफट महिन्याभरात बऱ्याच जणांची मुलं बोरवेलमध्ये पडत होती, पण ती नाही फेमस झाली. कारण एक फेमस झाला हे बघून त्यांनी हे केलं. सो जसं आता सूरज फेमस झालाय त्याला कारण तसं होतं, वातावरण तसं होतं, त्याच्यामध्ये तो एक मुलगा, त्याचा इनोसन्स, ते सगळ्या गोष्टी लोकांना आवडल्या, तो फेमस झाला. सो एक सूरज झाला, तसे आता 10 सूरज नाही होऊ शकणार. हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे की त्याच्या म्हणून आता सगळीकडे बायोमध्ये लिहिलं जातंय की हॅशटॅग मी गरीबाचं पोरगं, हॅशटॅग गरीबाचं लेकरू. सो तुम्ही नक्की काय करताय? म्हणजे तुम्हाला गरिबीचा अभिमान वाटतोय की गरिबी तुम्ही थोडं ग्लोरीफाय करताय, काय करताय ते नाही कळतंय. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवरती मात करून पुढे गेलं पाहिजे. हे आता हे करण्यापेक्षा तो गरीब होता म्हणून तो जर फेमस झालाय तर आपण आपली गरिबी दाखवूया जास्तीत जास्त, ह्याच्यासाठी लोक इन्फ्लुएन्स होत आहेत, ते चुकीचं आहे. मलाही मी म्हणते, कारण एका वेळेला मला बोलवलं गेलं होतं एक एकांकिका जज करण्यासाठी, आम्ही तुम्हाला बोलवतोय. तर मी बोले मला जिने कधी एकांकिकेमध्ये काम केलं नाही, जिने कधी एकांकिका जास्त हे केलं नाही, तिला जर तुम्ही समोर बसवलं एकांकिका जज करायला, तर तो जो स्टेजवरती आहे ना त्याला राग येईल. म्हणजे मला राग येईल की अरे जिला काही येत नाही तिला तुम्ही जज करायला बसवलंय का? तर तिला फक्त एक तिच्याकडे फेम आहे किंवा तिच्याकडे तो एक आकडा आहे फॉलोअर्सचा म्हणून तुम्ही जर तिला घेताय तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला एकांकिका जज करायला कुठे बोलवताय? म्हणजे तुम्ही पंढरीनाथ कांबळेंना बोलू शकता, मला नाही बोलू शकत तुम्ही एकांकिका जज करायला जिला काही माहित नाही. मला स्वतःला असं वाटतं की मला शिकायचंय, मला बऱ्याच गोष्टी करायचंय. एखाद्या फिल्मसाठी जेव्हा मला ऑफर येते ना तेव्हा मला त्यांच्या बोलण्यातनच कळतं की ते एक मार्केटिंगच्या हिशोबाने ते जेव्हा तुम्हाला पिक्चरमध्ये घेण्याचं बघतात ना, ते मला कधीच नकोय. मला असं हवंय की जर समोरच्या दिग्दर्शकाला वाटत असेल की हा रोल किंवा हे जे काय मी तिला सांगतो हे निभावू शकते किंवा याच्यासाठी ही परफेक्ट आहे, तर त्यांनी मला घ्यावं.
फक्त हिचे फॉलोअर्स आहेत, मग कोकणात आपली फिल्म प्रमोट होईल किंवा ह्या सगळ्या दृष्टिकोनातून मग ते नॉर्मल सांगा की माझी फिल्म प्रमोट करून द्या, मग त्याचं आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, हे मी सांगते. पण असंच काहीतरी करायचं म्हणून नका घेऊ. मी त्या सगळ्यांना सांगते की मला अशा ठिकाणी बोलवा, म्हणजे समजा एखादं मॅथ्सचं काहीतरी एक्झाम आहे, तिथे मला बोलवा, मी चांगल्या मुलांना गाईड करू शकते. जो माझा झोन आहे तो झोन तुम्ही ओळखा आणि तिथे बोलवा. पण आता ते होत नाही, म्हणून हे चित्रपटांमध्ये जेव्हा इन्फ्लुएन्सरना घेतलं जातं किंवा सोशल मीडियावरती ज्यांची ओळख आहे अशा लोकांना घेतलं जातं, तेव्हा ते मागे पडतात, त्याला कारणीभूत आहे. आणि दुसरं म्हणजे एखाद्याचं फॅन फॉलोईंग जर गावातलंच असेल तर गावात थिएटर किती आहेत ते पण बघा. गावातले लोक थिएटरमध्ये जाऊन मूवी बघतील का हे सुद्धा बघा. ते बघितलं जात नाही आणि त्यामुळे ती सगळी गणितं चुकतायत. आता माझ्या गावामध्ये एक थिएटर चालू झालंय, पण जर तुम्ही बघाल उद्या जाऊन मी एखादा चित्रपट करेन आणि तिथे जरी बोर्ड जरी लावला ना तरी सुद्धा गावातले लोक हे कामामध्येच बिझी असतात. त्यांच्यामध्ये ते चित्रपट बघायला बाबा जाऊया ही भावना नाही. टीव्हीवर कधी येईल तेव्हा बघूया. टीव्हीवरती आपल्याला सगळ्यांचीच भावना आहे, त्यांचीच असं नाही. आपण टीव्हीवरती आला की आपण बघणारच आहोत ना. आता कशाला एवढं जा आणि बघा वगैरे. आणि कोकणात एवढे थिएटर्स आहेत कुठे नाही. आणि आम्ही सुद्धा लहानपणी तेच करायचो ना, टीव्हीवरती जेव्हा लागेल तेव्हा बघूया. सो तेच. तुला असा एखादा मौका मिळाला नाही का की कोकणी चित्रपटात काम कर? तू दिसायला इतकी सुरेख आहे, भाषेवरती तुझं प्रभुत्व आहे. कोकणी भाषा चित्रपटातून तशी फारशी प्रमोट झाली नाही, किंवा मालवणी भाषेतले चित्रपट अगदी नगण्य हातावर मोजण्यासारखे चित्रपट असतील. तसं तुला वाटत नाही का की एखादा मालवणी चित्रपट काढावा, कोकणी चित्रपट काढावा आणि किंवा त्याच्यात काम करावं आणि कोकणी भाषेसाठी लोकांना जी आवडते, सगळ्यांना कानाला गोड वाटते, तर त्याचा प्रचार करावा? मला वाटतं, पण मला वाटण्यावरती काही नाही. समोरून तसं काहीतरी जर प्रोजेक्ट असेल तर त्यामध्ये मला काम करायला नक्कीच आवडेल. पण असे जे काही मालवणी चित्रपट पण आले ना ते जास्त प्रमोट होऊ नाही शकले, कारण कितीही म्हटलं तरी ती एक रिजनल लँग्वेज होते. मग की मालवणी भाषा, मग त्याचा एक ऑडियन्स पण एक लिमिटेड होऊन जातो. सगळ्यांना आवडत जरी असली तरी समजायला पण काही वेळेला ती कठीण होते काही जणांना. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की झाडू मारून घे, झाडू कुठे ठेवली आहे असं तुम्ही मराठीत म्हणता, आणि तेच जर मालवणीत तसं म्हटलं वाढवण खया गो बघ गो, तर वाढवण म्हणजे काय कळणार नाही. सो हा एक फरक होतो. परत आता झुरळ सगळ्यांना माहितीये, पण झुरळला मालवणीत जिरला म्हणतात. हे कोणाला माहितीये? जिरली असत बाबा थैसर. तर जिरली म्हणजे काय? आता मी त्या दिवशी म्हटलं होतं, कुणालाच म्हटलं होतं की ताबा जिरला, तर काय जिरलं? जिरणं म्हणजे जेवण जिरणं. तो पण जेवण जिरतं ग, ते झुरळाला काय जिरलं बिरलं म्हणतेस? म्हटलं मालवणीमध्ये हा शब्द आहे. सो हे शब्द माहीत नाहीयेत, आणि हे जेव्हा अस्खलित जर मालवणीमध्ये पिक्चर आला तर ते समजायलाही कठीण जाईल तो लोकांना. त्याच्यामुळे तो जेव्हा असा चित्रपटामध्ये जर काही एखादा रोल करायला मिळाला तर मी नक्कीच करेन. जसं आता तू म्हटलं की असे विशेष शब्द असतात, वेगळे शब्द, ते खरंच ऐकू मिळत नाही. त्याचा अर्थ काय असता ते बघणार. तू आता सांगितलं जिरलं, जसं झालं तसं मालवणी भाषेत अजून एक वैशिष्ट्य असा मालवणी भाषेचा, त्या म्हणजे शिव्यो. आणि तो शिव्यो म्हणजे अलंकार असत त्या भाषेचे, ते गोडवा असतात. आजी अगो राणी आहे गो, तो गोडवा आहे त्याच्यामध्ये, ती शिवी नाहीये त्या क्षणी. तर अशा काही स्पेशल शब्द तुला किंवा तुझ्या भाषेत तू अशा शिव्या वापरते का? मला आता बोलताना पण हे खूप ऑड वाटलं, पण तिथे सर्रास ते शब्द असतात. तर असे काही आहेत का शब्द तुला माहिती? नाही, म्हणजे माहिती सगळ्याच आहे. तुझ्या बोलण्यात ते येतात? माझ्या बोलण्यात जास्त एखाद दुसरा, म्हणजे अगदी माझा जवळचा कोणी आहे मालवणी मित्र तर मी ते मायझेया वगैरे ते शब्द, येडझेया मायझेया, ते असे आम्ही आमच्यात वापरतो. तेवढे चालतात. पण त्या प्रेमाचे असतात, हो. ते इतरांना सांगणं खूप हे होतं. मग त्यांचं असं म्हणायची शिवी आहे ही, तुम्ही कसं. पण आमचे जे गाळी असं ते आम्ही गाळी येता जाता असेच म्हणजे कॅज्युअली घालतो. म्हणजे माझा एक मित्र आहे, तर एकदा म्हणजे मी खूप कमी मालवणी तेव्हा बोलायचे, तर आम्ही असं गेलो होतो आणि अचानक त्याला त्याचा जुना मित्र दिसला. तर तो असं म्हणलो, हे मायझे तू जितो असं अजून, असं त्याने म्हटलं. सो तू कसा आहेस, अरे खूप दिवसांनी दिसलास, ह्याच्यापेक्षा अरे तू जिवंत आहेस अजून, असं त्याने जे मालवणीत म्हटलं ते सुद्धा त्याने प्रेमाने घेतलं. सो हे त्या भाषेचा त्यांना राग येत नाही, अलंकार आहेत त्या भाषेचे. ते मालवणी लोकांनाच ते कळतं की ते अरे
कारण जेव्हा आपण ते शिवी देऊन त्या मालवणी माणसाशी समोरच्याशी बोलतो म्हणजे आपुलकीने बोलतोय, असं ते झालेलं आहे. त्यांच्या भाषेशी ती भाषा बोलली का त्यांना ते आवडतं, आपुलकी वाटते. त्यामुळे मलाही खूप वाटतं की मला जरी नीट बोलता येत नसली तरी सुद्धा ह्या भाषेचा प्रचार व्हायला पाहिजे, कारण लोकांना ती आवडते, गोड वाटते. जसं माणूस, मालवणी माणूस किंवा कोकणी माणूस बाहेरून फणसासारखा असतो आणि आतमध्ये गोड गरे असतात, तसं ही लँग्वेज सुद्धा तशीच आहे. तर त्याच्यात अजून पुढे यायला पाहिजे. जसं गोव्याची कोकणी जी असते ती सुद्धा तशीच, त्याच्यात गोडवा. पण त्याच्यात पण तेच आहे की लोकांना असं वाटतं की अरे गोव्यातले लोक एकेरी बोलतात. आता गोव्यातले लोक वडिलांना पण असे एकेरीच बोलतात, तू खाई गेलं असं. आम्ही त्यातल्या त्यात मालवणी तुम्ही खाई गेला, आणि नवरा बायकोला जाऊ असं होतं. सो ते कसं की ते त्या भाषेचं आहे. तिथे तर म्हणजे मुख्यमंत्री असतील तरी त्याला पण एकारार्थीच ते बोलतात, कारण ती भाषा तशी आहे. सो हे लोकांना समजावणं पण कठीण होतं, कारण सोशल मीडियामुळे लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय, पण मग त्या भाषेत अरे एकारार्थी बोलली, अरे ही असंच बोलली, हे ती भाषाच तशी आहे हे पण समजावं लागतं. म्हणजे लोकांना अगदी चावून 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 भरवावं लागतं. पण आता म्हणजे ज्यांना समजत नाही, मराठी भाषा येते, त्यांना आता ती समजू लागली आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागले. परत काही असे लोक जे आधी मालवणी बोलायचे, नंतर मुंबईत येऊन सेटल झालेत, आता त्यांच्या बऱ्याच पिढ्या झाल्यात, ते मालवणी बोलत नाहीत, तर ते आता प्रयत्न करू लागले. आणि ते मुलांसाठी म्हणून मराठी बोलतात. पण आता ते प्रयत्न करायला लागलेत, मुलांना आवडायला लागले. म्हणजे मला असे काही काही आजी आजोबा भेटतात, ते सांगतात तुझ्यामुळे तुझ्यामुळे आमची नातवंड आता मालवणी बोलायला लागले. मला ते असं बरं वाटतं की चला म्हणजे कोणीतरी प्रयत्न करतंय. बरोबर. आता मला एक सांग, तुला जर एखाद्या सिनेमात काम केलं किंवा तुझी इच्छा नाहीये का की एखाद्या सिनेमात काम करावं अशी? माझी इच्छा आहे सिनेमात काम करावं, पण माझी तीच एक आहे की माझ्याकडे मार्केटिंग म्हणून कोणी बघून मला काम देऊ नये. म्हणजे मी जर त्या कामाला साजेसं काहीतरी करू शकते असं जर समोरच्याला वाटलं तर त्याने मला ते काम द्यावं. मी शिकेन आणि मी छान करेन, कारण मी आता भरपूर गोष्टी करत असते एकत्र, त्याच्यामुळे मला शिकायला प्रचंड आवडतं. म्हणजे मला सुरुवातीला असं वाटतं की मी नाटक मला करून बघायचे, कारण जो माणूस नाटक करतो ना तो काही करू शकतो. सो ज्यांना थिएटर जमतं ते काही करू शकता. सो थिएटर करण्यासाठीचे माझे प्रयत्न आहेत. आणि आता काही मी कुणालाही म्हणते की मला काहीतरी करायचंय, तोही म्हणाला की वेळ घे, शिक आणि जे करशील ते छान कर. असं कुठेतरी मिळतंय म्हणून काहीतरी करत जायचं असं नाही. मंडळीनो, तुमका ऐकाक मजा येत असा ना? मालवणी मी पण बोलतेय, पण माझा मालवणी का अंकिता इतका सुंदर नाही. मागा आपली थोडी जराशे येता, पण मी आज त्याच्याशी सगळे मालवणीतून गजाली केलंय, जितकं जमतं तितकं. उरलेला मी मराठीतच बोललेसे. तर आता म्हाका वाटतं थोडासा कंटाळा असा, ते का जरा मँगो मिल्कशेक कोकणातल्या आंब्याचं जरा दितय, ते का जरा थंड होऊ दे, शांत होऊ दे, मग आम्ही परत पुढच्या शुक्रवारी भेटूया, उरलेले गप्पा मारू, गजाली मारू.